शेतकरी बंधूंनो, तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये। सुरुवातीलाच बातमी येत आहे की पावसासंदर्भात राज्यामध्ये काही ठिकाणी पावसामध्ये वाढ होणार आहे, काही भागामध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस असंच राहणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सविस्तर बातमी सांगणार आहे। त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करू शकता आणि शेजारी बेल आयकॉन पण दाबू शकता शेतकरी बंधूंनो, जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन भेटू शकतो। शेतकरी बंधूंनो, रिमझिम स्वरूपाचा पाऊस कधीपर्यंत राहणार आहे, कोणकोणत्या ठिकाणी राहणार आहे, पावसामध्ये वाढ कधी होणार आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर बातमी पूर्ण बघणार आहोत। लगेच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। सर्वात पहिली बातमी येत आहे की मराठवाड्याकडे या काही बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर अधिकतम असंच राहणार आहे। रिमझिम स्वरूपामध्ये असंच पाऊस राहणार आहे। तर जिल्ह्याची नावे व गावाची नावे लक्षात घ्या। औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, बीड, उस्मानाबादच्या परिसरामध्ये या काही परिसरामध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला 2 ऑगस्ट पर्यंत दिसत आहे। हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूंनो। जिंतूर, हिंगोली, पुसद, वाशिम, लोणारच्या परिसरामध्ये पण असंच रिमझिम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। ठिकठिकाणी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो। हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूंनो। सर्वात मोठी बातमी येत आहे की कोकणपट्टीकडे या काही भागामध्ये रिमझिम स्वरूपामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो। ठिकठिकाणी तुरळक ठिकाणी हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता। अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळच्या परिसरामध्ये, खंडवा, यवतमाळच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी रिमझिम पावसाला जास्त सुरुवात दिसत आहे 2 ऑगस्ट पर्यंत। हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता। काही भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे, हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता। आणि 2 तारखेपर्यंत असंच हवामान अंदाज राहणार आहे, हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता। आणि काही भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो। इकडे खाली बघितलं तर काही भागामध्ये जास्त स्वरूपाचा, पश्चिम महाराष्ट्राकडे बघितलं तर सांगली, सातारा, कोल्हापूर, जुन्नर, खेड, डेपोली, मुंबई, खोपोलीच्या परिसरामध्ये, पालघरच्या परिसरामध्ये, वलसाडच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो। आणि रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला जास्त ठिकाणी दिसत आहे, हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता। नाशिक, अहमदनगर, सोलापूर, पंढरपूर, वाडा, खेड, खोपोलीच्या परिसरामध्ये काही भागामध्ये मुसळधार पाऊस पण होऊ शकतो। हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता। जेजुरी, दौंड, गोरेगावच्या परिसरामध्ये, सातारा, सांगली, कराड, विटा, पंढरपूर, सोलापूर, इंदी, तुळजापूर, बार्शीच्या परिसरामध्ये, अधिकतम भागामध्ये बघितलं तर घाट प्रदेशामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो। आणि सांगली, सातारा या ठिकाणी, कोल्हापूरच्या ठिकाणी थोडं पावसामध्ये वाढ आपल्याला दिसत आहे, इथं मुसळधार पाऊस होऊ शकतो। आज दिनांक 26 जुलै 2024 या ठिकठिकाणी पावसामध्ये वाढ होत आहे, हे अंदाज तुम्ही लक्षात देऊ शकता कोकणपट्टीकडे शेतकरी मित्रांनो। वजोड, पंढरपूरच्या परिसरामध्ये, इंदीच्या परिसरामध्ये, सांगली, सातारा, कोल्हापूर, विजयपूर, राजापूर, सावंतवाडीच्या परिसरामध्ये अधिकतम भाग बघितलं तर ठिकठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस दिसत आहे। आणि काही भागामध्ये तिथे जास्त स्वरूपाचा पाऊस दिसत आहे। सोलापूर, सांगली, सातारामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे, हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता। इकडे वरती पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, इंदापूर, बारामती, करमाला, बार्शी, पेठ, लातूर, उदगीरच्या परिसरामध्ये अधिकतम भागामध्ये बघितलं तर तिथं पावसाचा जोर रिमझिम स्वरूपाचा राहणार आहे 2 ऑगस्ट पर्यंत। हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूंनो। करमाला, दौंड, जेजुरी, पुणेच्या परिसरामध्ये, अहमदनगरच्या परिसरामध्ये असंच पावसाचा जोर राहणार आहे अधिकतम भागामध्ये। तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूंनो। अहमदनगर, बीड, काजी, परलीच्या परिसरामध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। आणि काही भागामध्ये अधिकतम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तुरळक ठिकाणी, हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता। इथं कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला 2 ऑगस्ट पर्यंत दिसत आहे। असेच ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे, हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता। तर शेतकरी बंधूंनो, लगेच भेटूया पुढच्या चर्चेच्या माध्यमातून। धन्यवाद।